शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला। या अभंगातून माझे एकनाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला उपदेश करतात। आणि तसं जर बघितलं तर हा अभंग संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ या प्रकरणातला आहे, म्हणून त्याचं ध्रुवपद हरिमुखी गाता हरपली चिंता। म्हणून इथे बसलेला असा एकही वारकरी नाही का त्याच्या हा अभंग तोंडपाठ नाही, आणि नसला तोंडपाठ तरी कमीत कमी कानपाठ तरी आहे ना। सर्वांच्या परिचयाचा कानाने ऐकलेला गोडासा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला। विठाल विठाल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासे सर्व आहे। या अभंगाद्वारे माझे संत एकनाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला उपदेश करतात, आणि उपदेश करून माझे एकनाथ महाराज म्हणतात की बाबांनो, आपण हा देह घेऊन या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलोय। हा देह घेऊन जन्माला आल्यानंतर या देहाने आपल्याला हा नाशवंत संसारच करत बसायचा नाही, तर या देहाने महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे काय, आवडीने भावे हरिनाम घेसी। अतिशय आवडीने प्रेमाने भावाने तुम्हाला मला प्रत्येकाला त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय। मग हा देह जर भगवान परमात्म्याने आपला दिलाय, जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन। ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिलाय, मग त्या भगवान परमात्म्याचं आपल्याला ऐकावं लागेल। मग देवाला जे आवडते ना ते तुम्हाला मला करायचंय। मग देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार। नामाचा उच्चार रात्रंदिन, 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 नामाचा उच्चार रात्रंदिन। तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा। देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार। कुठला प्रकार आवडतो, नामाचा उच्चार रात्रंदिन। जे भक्त रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करतात, त्याचं गुणगान करतात, ते भक्त माझ्या भगवान परमात्म्याला त्याच्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत। ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन आले, परी प्राणा होणी परवते मज आवडती निरुते, ते भक्ती चरित्राते प्रशंसती। जे त्याचं नामचिंतन करतात ते भक्त देवाला आवडतात। अजून देवाला काय आवडतं, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे असे भक्त सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याला आवडतात। मग देवाला जर आपल्या गळ्यातली तुळशीची माळ आवडत असेल तर आपण गळ्यामध्ये काय घातली पाहिजे, माळ का टाळ? आपण गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे। देवाला जर आवडते ते करा। पण 2 वर्षाच्या म्हणजे पाठीमागच्या 2 वर्षाच्या काळात अशी गंमत झाली, ज्यांच्या होत्या ना अशा बऱ्याच लोकांनी माळा सुद्धा काढून टाकल्या। डॉक्टर म्हटले तुला जगायचं असेल तर खावं लागेल। तो म्हटला देवाच्या कुठं मागं लागायचं, मला जगायचंय। पण त्याला हे कळालं नाही का मला जगवणारा भगवंत आहे। तुम्ही माळ घाला नाहीतर काढा,
तुम्हाला जगवणारा वाचवणारा हा भगवंत आहे आणि त्याच्या हातामध्ये सगळं काही आहे. मग भगवान परमात्म्याला जर त्याचं नामचिंतन केलेलं आवडत असेल, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ आवडत असेल, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा जर आवडत असेल तर ते आपण केलं पाहिजे. गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. बरं, गळ्यामध्ये तुम्ही सांगा तुळशीची माळ घालायची, गोपी चंदनाचा टिळा लावायचा, आम्ही माळ घालणार, कपाळाला टिळाही लावणार, पण त्याचा फायदा आम्हाला फायदा काय होणार? त्याचंही उदाहरण तुम्हाला पटवून देते, फक्त जरा लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक महाराज प्रवचना करता आले होते. प्रवचन संपलं आणि महाराज त्या प्रवचनामध्ये सांगत होते, बाबांनो, गळ्यात तुळशीच्या माळा घाला, हा देह पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही. या जगामध्ये सगळं काही परत परत मिळेल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुनः. सगळं काही परत परत मिळेल, हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावा. पण हे करत असताना जीवन चांगलं जगा आणि कोणाशी वाईट वागू नका. प्रवचन संपलं, एक दुकानदार पळत पळत गेला. म्हटला, महाराज, मला तुमचं प्रवचन खूप आवडलं. तुम्ही सांगितलं गळ्यामध्ये माळ घाला, पण लबाडी करू नका. आता माझा आहे किराणा दुकानाचा धंदा, लबाडी केली नाही तर दुकान चालणार कसं? 2 रुपयाचं आणलं ते 4 रुपयाला जर दिलं नाही तर दुकान चालणार कसं? नको म्हटले माळ घालू, मग कमीत कमी कपाळाला गंध तरी लाव. त्याने सांगितलं, महाराज, पहाटे 4 वाजल्यापासून गावात एकच दुकान आहे, एवढी गर्दी, गंध लावायला सुद्धा वेळ मिळत नाही. म्हटले, नाही वेळ मिळत ना, मग असं कर, म्हटले, एखाद्या वारकऱ्याचा गंध तरी बघत जा. त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे, आपल्या शेजारीच म्हटलं एक कुंभार राहतो, माळकरी आहे, गंध लावतो. ठीक आहे म्हटले, उठलं का त्याचा गंध बघत जाईल. त्या दुकानदाराचा रोजचा नित्यनेम उठला का पहिला तो शेजारच्या घरात जायचा आणि त्या दुकानदाराचा माळ आणि गंध बघायचा. आता एक दिवस काय झालं, ते कुंभार दादा माती आणण्याच्या निमित्ताने शेतामध्ये गेले. हा सकाळी सकाळी उठला, स्नान केलं, कुंभाराच्या घरामध्ये गेला. बघतो तर काही कुंभार घरात नव्हता. विचारला, मावशी काका? म्हटले, शेतावर गेले. आता रोजचा नित्यनेम होता, गंध बघितल्याशिवाय कामाला सुरुवात करत नव्हता. मग तोही त्याच्या पाठीमागे शेतावर गेला. ती कुंभार दादा शेतामध्ये माती खणत होते आणि माती खणता खणता त्या दिवशी गंमत अशी, नेमके कुंभाराला एक धनाचा हंडा सापडला होता. त्या मुलांना जर गप्प करा, कुणाचे उचला बरं पार्सल. हा काय, त्या कुंभाराला नेमका धनाचा हंडा सापडला. त्याला धनाचा हंडा मिळायची वेळ आणि या दुकानदाराची जायची वेळ एकच झाली. आता कुंभार दादा माती खणताय, दुकानदार पळत पळत गेला. पळत पळत जाऊन त्यानं काय केलं, त्या दुकानदाराचा असा खाली वाकून गंध बघितला, माळ बघितली आणि त्याला आनंद वाटला आणि तो पळत सुटला. पाहिला पाहिला पाहिला, त्यानं काय बघितला होता? गंध. आता हा पाहिला पाहिला पळत सुटला आणि त्या कुंभाराला वाटलं नक्कीच यानं माझा धनाचा हंडा बघितला, गावात जाऊन हा बोंब मारणार आणि ते धन सगळं सरकार जमा होणार, त्यापेक्षा याला अर्ध दिलेले बरं. तो त्याच्या पाठीमागे पळत सुटला. तो म्हणायचा पाहिला पाहिला, हा म्हणायचा आपण दोघं वाटून घेऊ. तो म्हणायचा पाहिला पाहिला, हा म्हणायचा आपण दोघं जण वाटून घेऊ. तो पळत पळत त्याच्या दुकानापर्यंत गेला आणि तो दुकानदार पुन्हा त्या कुंभाराला म्हणतो, दादा पाहिला पाहिला. तो म्हटला आपण दोघं वाटून घेऊ. कुंभार तो दुकानदार म्हटला काय वाटून घेऊ? कुंभार म्हटला कसं आहे ना, मगाशी शेतामध्ये माती खणता खणता मला जो काही धनाचा हंडा सापडला, आपल्या दोघांनाच माहितीये, तिसऱ्या माणसाला काही माहित नाही, त्याच्यामुळे गावात बोंब करू नको, आपण दोघं अर्धा अर्धा वाटून घेऊ. आता दृष्टांत संपला. याच्यातून एकच मला सांगायचंय, त्यानं नुसता गंध बघितला, त्याची माळ बघितली तर त्याला अर्धा धनाचा हंडा सापडला, अर्धा धनाचा हंडा मिळाला. मग आपण जर गळ्यात तुळशीची माळ घातली आणि कपाळाला गंध जर लावला तर काय होईल? सगळा धनाचा हंडा तुम्हालाच. हा फायदा आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून संत महात्मे तुम्हाला मला पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतायत की बाबांनो, तुम्ही देवाचं चिंतन करा. माझ्या तुकोबरांनी देवाचं चिंतन केलं, आवडीनं चिंतन केलं. परिणाम तुकोबरांच्या हातामध्ये काळ होता. तुकोबरांना बघितलं की यमाची अवस्था काय व्हायची? काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम तुकया घरी राम
तुकया घरी राबतसे काळगुला मंगल तुकया घरी राबतसे तुकोबरायांना बघितलं की यमाची अवस्था काय व्हायची हो. तुकोबरायांना बघितलं की यम राजा तुकोबरायांना सलाम करायचा. तुकोबरायांच्या घरी गेला तर पडलेली कामं सुद्धा यम राजा करायचा. तुकया घरी राबतसे हा अधिकार माझ्या तुकोबरायांनी प्राप्त केला. कशामुळे? आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने नामचिंतन केल्यामुळे हा अधिकार माझ्या संत महात्म्यांनी सुद्धा प्राप्त केला. संत महात्मे म्हणतात जो आला त्याला प्रत्येकाला जायचंय. अजूनपर्यंत आला आणि गेला नाही असं आपण कधी ऐकलंय का? जो आला त्याला जायचंय. मरणाची परंपरा ही अखंडित आहे, अबाधित आहे. एका गावात एक मनुष्य त्याने विचार केला की अरे रात्रंदिवस कितीही संसार केला, कितीही प्रपंच केला, हातामध्ये काय पैसा राहत नाही. त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो. बरं जीवही असा द्यायचा म्हटलं एका फटक्यात माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते, ट्रेन आली तिच्या खाली जीव दिला की म्हटला माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळा आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने तो ट्रेन खाली जीव द्यायला चालला. आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला पण जाताना बरोबर तो जेवणाचा डब्बा घेऊन गेला. चालला कुठे? जीव द्यायला. जाताना बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला आणि रुळाच्या मध्ये जाऊन बसला. एक जण म्हटलं अरे बाबा असा रुळाच्या मध्ये का बसलास? ट्रेन आली अंगावरून गेली तर मरशील ना. म्हटलं अरे बाबा मी मरायलाच आले. तू म्हटला काय रे? तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला साहेब चुकून जर ट्रेन लेट आली तर परत जेवायला. आलाय कुठे? मरायला. तो मरायला आला तरी सुद्धा पोटाची चिंता करतो. इतका आपण आपल्या देहावर आपल्या जीवावर प्रेम करतो. पण आमच्या संतांनी मरणाचं काय केलं? मरण माझे मरून गेले 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 मरण माझे मरून गेले
मरण माझे मरुणी गेले मज केले अमर. संत महात्मे म्हणतात आम्ही आमचं मरण आमच्या डोळ्यांनी बघितलं, तो आनंदाचा सोहळा आम्ही काय वर्णन करू. संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. लाख मोलाचा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय, पण प्रत्येक अवयवाचा वापर कसा करायचा हे सुद्धा भगवंताने आपल्याला सांगितलंय. देवानं हात दिलेत ना, हाताने काय करा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. हाताने माणसाने आनंदाच्या समय गुढी उभारली पाहिजे. पायानं पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. डोळ्याने काय पहा, डोळे तुम्ही घारे, सुख पहा विठोबाचे मुख. तोंडाने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कानानं काय करा, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. पण आजही काही काही लोकांचं असं आहे, देवाचं नाव ऐकायला आलं की कानामध्ये बोट घालतात. तुमच्या गावात सप्ताह होतो ना, मग सप्त्याच्या वेळेला पहाटे मंदिरात काकडा होतो. मग आजूबाजूला ज्यांची घरे सगळीच नाही बरं का, काही काही लोक नास्तिक असतात आजूबाजूचे. पहाटे 4 वाजता मंदिरामध्ये काकड्याला सुरुवात झाली, ते काही काही लोक म्हणतात आता आले आमच्या झोपा मोडायला. झोपा मोडत नाही, तो काकडा तुमच्या कानावर पडतो हे तुमचं भाग्य समजा, कारण देवाचं चिंतन कानावर पडायला सुद्धा भाग्य असावं लागतं. मग ते लोक काय करतात, झोपमोड होते ना, मग कानामध्ये पॅक असे बोट घालतात. मग देव म्हणतो तुला माझं नावच ऐकायचं नाही ना, मग कायमचाच बैरा हो. बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, नाही ऐकेले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. ज्यानं कधी कीर्तन ऐकलेलं नाही, कधी भजन ऐकलं नाही, परिणाम माणूस बैरा होतो. आणि एकदा का माणूस बैरा झाला, हा त्याला काय सांगतो, तू त्याला काय सांगतोय, कुणाचंच कुणाला बैराला काही कळत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते, कान असतील तर लक्षपूर्वक ऐका. एका गावात एक मेंढपाळ राहत होता. मेंढ्या चारण्याकरता तो आपल्या शेतावर गेला. दुपारचे 12 वाजले होते. मेंढ्या चारण्याकरता सोडून दिल्या आणि एका झाडाखाली तो आरामाला बसला. 2-3 तासाने उठून इकडे तिकडे बघितलं, मेंढ्या काही दिसत नाही. बरं कुणाला विचारावं अशी परिस्थिती सुद्धा नव्हती. बऱ्याच अंतरावर चालत गेला आणि त्याला जंगलात एक शेतकरी भेटला. तो म्हटला बरं झालं, या शेतकऱ्यानं माझ्या मेंढ्या नक्की बघितल्या असतील. तो त्या शेतकऱ्याच्या जवळ गेला, सांगितलं शेतकरी दादा माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का, असा हात करून विचारला. आता तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा विचारतोय या शेतात लावलंय काय. तो म्हटला या शेतात ना सगळे कांदे लावलेत. त्याला वाटलं हा सांगतो का तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या. आता हाताच्या संकेतानुसार पुढे गेल्यानंतर त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला आनंद वाटला की अरे त्या शेतकऱ्याने आपल्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या, त्याचे आपल्यावर किती उपकार झाले. आपण जास्त नाही, पण त्या 25 मेंढ्यामध्ये एक असं पाय मोडलेलं मेंढरू होतं आणि त्याला ते बगले घेऊनच फिरावं लागायचं. मग त्याने विचार केला याला बगलेमध्ये घेऊन फिरवण्यापेक्षा त्या शेतकऱ्याचे आपल्यावर उपकार झालेत, म्हटलं असं करू हे मोडकं मेंढरू त्यालाच देऊन टाकू, सांभाळायचंही ताण जाईल आणि त्याच्या उपकारातून उतराई होईल म्हटलं. म्हणून त्यानं ते असं पाय मोडलेले मेंढरू आपल्या बगलेमध्ये घातलं. त्या शेतकऱ्याकडे आला आणि शेतकऱ्याला म्हणतो शेतकरी दादा, आता ज्या शेतकऱ्याकडे आला होता ना ते मेंढ्या विचारायला किंवा त्याला मेंढी द्यायला आला होता ना, तो शेतकरी होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. लक्षात आलं का तुमच्या? मेंढपाळ कसा होता, बहिरा होता, आणि शेतकरी सुद्धा होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. आता यानं काय केलं, ते मेंढरू घेतलं, त्या शेतकऱ्याकडे आला आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो शेतकरी दादा अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढरू बक्षीस म्हणून घे. आता तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा सांगतो का तू माझ्या मेंढ्याचा पाय मोडला. तो म्हणतो अरे बाबा, अरे मी तुझ्या मेंढ्याच पाहिला नाही तर मी तुझ्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. आणि हा याला काय सांगतो तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढरू बक्षीस म्हणून घे. 2 तास झाले, 3 तास झाले, दोघांचं भांडण काही मिटत नाही. भांडण मिटत नाही ना, म्हणे चला गावच्या पाटलाकडे. दोनही बहिरे गावच्या पाटलाकडे गेले. आता ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले तो गावचा पाटील होता बहिरम सोसायटीचा चेअरमन, म्हणजे तोही बहिरा होता. गंमत अशी
पाटलाचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होऊन पाटलाने त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. पाटलाची बायको घराच्या बाहेर गेली आणि तेवढ्यात ते दोन बहिरे घरात गेले. एक जण म्हटलं, पाटील साहेब याने माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी याला हे मोडकं मेंढरू बक्षीस देण्यासाठी आलो. दुसरा म्हटला, पाटील साहेब अहो मी याच्या मेंढ्याच पाहिला नाही तर मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला कितीही जरी सांगितलं ना पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार. दुष्टांत संपला. भगवान परमात्म्याने कान दिले ना, या कानाचा जर चांगल्या पद्धतीने वापर केला, या इंद्रियाचा